महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या श्री खंडोबारायाचा चंपाषष्ठी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे। राज्यभरातून मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी जेजुरी गडावर दाखल होऊन मनोभावे खंडेरायाचे दर्शन घेऊन येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करीत आहे। दुपारी महाप्रसादाला सुरुवात होत असून महाप्रसादात वांग्याचे भरीत व रोडगा असा प्रसाद श्री खंडेरायाला दिला जातो। त्यानंतर चंपाषष्ठी उत्सवाची सांगत होते। काय सांगाल, गेल्या 6 दिवसापासून सुरू असलेल्या चंपाषष्ठी उत्सवाची आज सांगता होते, कसा श्रींचा दिनकर्म असतो आणि नेमकं चंपाषष्ठी उत्सवाचं महात्म्य काय आहे? येळकोट येळकोट जय मल्हार। प्रथमतः सर्व खंडोबा भक्तांना मी चंपाषष्ठीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आज चंपाषष्ठी म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील षष्ठी। या दिवशी भगवान शंकराने श्री खंडोबाचा म्हणजे मार्तंड भैरवाचा म्हणजे सदानंदाचा मल्हारीचा अवतार घेतला। त्यामुळे या दिवसाचं खूप महत्त्व आहे। ज्याप्रमाणे भगवान शंकराने अवतार घेतला आणि आज श्री खंडेरायाने मणिमल्ल्याचा संहार केला, त्यामुळे या दिवसाला खूपच असे महत्त्व आहे। मल्हार भक्तांसाठी हा सर्वात मोठा दिवस मानला जातो आणि या अवतार घेऊन मणिमल्ल्याचा नाश करून भगवान शंकर म्हणजे श्री मार्तंड भैरव खंडोबा या ठिकाणी आपल्या कुटुंबासहित वास्तव्य करतात। त्यामुळे आपल्या जेजुरीगडाला कुलदैवत असे मानले जाते। ज्याप्रमाणे कुलाचा उद्धार करणारे दैवत म्हणजेच कुलदैवत आणि ते श्री खंडेराय आहे। त्यामुळे संपूर्ण भारतातच नव्हे तर जगात सुद्धा श्री खंडेरायाचं आज पूजन केलं जातं। सकाळीच खंडेरायाचे घट जेजुरीगडावर उठले, त्यानंतर तळी भंडार करून भरीत रोडग्याचा नैवेद्य दाखवून कांद्याची पात असेल दहीभात असेल असा नैवेद्य देवाला दाखवला जातो आणि देवाची यथासांग पूजा केली जाते। आनंदाने देवाचं नामस्मरण केलं जातं आणि या उत्सवाची सांगता होते। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, जेजुरी।